अमरावती व बंजारा शहरातील पाणी टंचाईवरनं आज राजकीय वातावरण तापलं आहे। मुबलक पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी तडफडावं लागतंय असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर केला आहे। पाणीचं नियोजन नीट केलं जात नसेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा असा स्पष्ट इशारा त्यांनी बैठकीत दिलाय। बघूया विशेष रिपोर्ट। पिण्याच्या पाण्याचा कोठा आजही आपला एवढा आहे की डबल अमरावती जरी झाली तरी आपण त्याला पाणी सप्लाय करू शकतो। अमरावतीमध्ये 5 लाख लिटरच्या टाक्याचं गेल्या 20 वर्षापासूनचे नियोजन होतं। मागच्या 4 वर्षाआधी आपण 20 लाख लिटरच्या 6 टाक्या अमरावती शहरामध्ये निर्माण केल्या। त्या टाक्या उभ्या आहेत, त्या टाक्यावर पाण्याचा सप्लाय झाला। जो आपला मार्डी रोडचा जो प्लांट आहे त्याची कॅपॅसिटी 5 गुणा वाढवली आहे। त्या प्लांटमध्ये स्टोरेजची कॅपॅसिटी वाढवली। तरी जर पाणी अमरावती शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पोहोचत नसाल ते अपयश पूर्ण या अधिकाऱ्यांचं आहे। म्हणून अधिकाऱ्यांनी आजपासून मी सगळ्या एरियाचं नाव घेणार नाही, पण अमरावती मतदारसंघ असू द्या, बंजारा मतदारसंघ असू द्या की आजूबाजूच्या ज्या गावाच्या तुमच्या योजना जोडलेल्या त्या असू द्या, माझे एवढंच म्हणणं आहे, वरिष्ठ अधिकारी दोन्ही हाताच्या बाजूला बसलेले माझ्या आजूबाजूला तुमच्या डोक्यात एक फिट करा की मोठ्या शहरामध्ये पाण्याचं नियोजन असते चांगलं, अमरावतीमध्ये नियोजन नाही आहे, हे तुमचं अपयश आहे। या अपयशामुळेच आज त्याला हकललंय तू कॅबिनच्या बाहेर। काय ना त्याचं अर्जनीला हकलाचं कारणच असं आहे। म्हणून आपल्यावरही आपण नका देऊ, कारण आपण सगळे जनतेचे सेवक आहे आणि जनतेच्या सेवकांना जेव्हा आपण ऐदी होतो तेव्हा जनता आपल्या हातात सगळं कारभार घेते। आज त्या बंजारा मतदारसंघामध्ये सुद्धा की अमरावती शहरामध्ये लोक इथं आपल्या पूर्ण अधिकाराचा वापर करायला तयार होते। त्यावेळी अर्जनीला सुद्धा ते ठोकणारं चांगलं, पण मला असं वाटतं तो असा अधिकारी आहे की जो कॉन्ट्रॅक्ट बेसवर लागलेल्या लोकांच्या भरोश्यावर फक्त त्या पोस्टवर बसते असे अधिकारी पाहिजे। म्हणून जिथे अशी व्यवस्था असेल ती सगळी दुरुस्त करा माझं म्हणणं आहे। तुम्हाला माझं सांगणं आहे दोघांनी, पूर्ण तो पट्टा जो आहे जवाहरनगर पासून तर आपल्या यशवंत नगरपर्यंत इकडे राहुल नगर एरिया आहे, सगळ्या परिसरामध्ये पाणी द्या। जवळ आपल्या यशवंत नगर एरिया आहे, साईनगर परिसर आहे, सगळ्या परिसरामध्ये जे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याचा टाइम टेबल बनवा। तो टाइम टेबल बनवून तो टाइम टेबल त्या एरियामध्ये लावा। जे इलिगल पद्धतीनं चोरी करतात पाणी त्यांच्यावर FIR करा। FIR करून ते पेपरमध्ये छापा। ते छापल्यानंतर त्या एरियामध्ये बॅनर लावा की या लोकांनी चोरीचं पाणी घेतलेलं आहे, म्हणून या लोकांना गुन्हे दाखल झालेले आहे, तर त्याचे नावं चौकामध्ये लिहा। कारण की जे लोकांना बिलं भरतात, प्रामाणिक लोकांनी बिलं भरतात, त्या लोकांना या चोरीमुळे पाणी मिळत नाही। तुम्ही चांगल्या माणसानं बरं होत नाही काय? आता महेश मुलचंदांनी सांगितलं की 1-1 लाख रुपये बिल आहे, त्यातले सगळे गुन्हे माफ आहे, रोज बिल भरते त्याचे कनेक्शन काढता तुम्ही, हे चुकीचं नाही काय? MGP घाट्यामध्ये कोण चालवली याच्यामुळे चालवलेलं ना। ज्या लोकांना लाख 2-2 लाख रुपये बिल त्याची लिस्ट बनवा, त्यांच्याकडनं वसुली करा। एखाद्या मोठ्या माणसाच्या घरचं कनेक्शन कापून दाखवा ना, एखाद्या शिक्षण संस्थेचं कनेक्शन कापून दाखवा। आम जनतेचं कापून काय करतात? पण ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात बिलं थकीत आहे त्याची एक यादी तयार करा, त्याच्यावर कारवाई करा, त्याचे स्पॉट निर्माण करा, चोरीच्या लोकांवर स्पॉट निर्माण करा, त्याच्यावर कारवाई करा। तर मी तुम्हाला सांगतो हे डिपार्टमेंट सज्ज राहील आणि लोकांची जी ओरड आहे त्याची ओरड राहणार नाही। आणि पाणी जर आपण पाचू शकलो नाही, तुम्हालाही या अधिकारी म्हणून तुमच्या बसायचा अधिकार नाही आहे आणि एक आमदार म्हणून माझाही अधिकार नाही आहे। जर आज या लोकांना पाणी पाजू नाही शकलो तर एवढे पैसे आणायचे, एवढं नियोजन करायचं आणि आपण त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं नियोजन करू शकत नाही, हे दुर्भाग्य आहे। म्हणून मी आज या ठिकाणी तुम्हाला विनंती करत आहे, ताकीदी देत आहे आणि वार्निंग देत आहे की याच्यानंतर मी अशा पद्धतीने ऐकणार नाही। ते ग्रामीण असो की शहर असो, पाण्याची तंतोतंत सगळ्यांना व्यवस्था मिळाली पाहिजे, चांगलं नियोजन असलं पाहिजे, ही ओरड बंद असली पाहिजे। आणि मला याच्यानंतर हे सांगायचं नाही की अप्पर वर्धाचे पाणी नाही आहे, सगळ्यांनी इथून सीधा अप्पर वर्धात घेऊन नाही, तिथं सगळी गमत मग जे आहे काय, म्हणून अप्पर वर्धाचं कारण सांगायचं नाही, टाक्याच्या कॅपॅसिटीचं पाणी सांगायचं नाही,
पाईपलाईनचं पाणी आहे, पाईपलाईनसाठी 8 कोटी रुपये नवीन पाईपलाईनसाठी आपण मंजूर केलेले आहे। ज्या भागामध्ये पाईपलाईन नाही आहे त्या भागाचे सगळे प्रस्ताव मागवा, जे प्रस्ताव मिळतील ते टाका, ते डेप्युटेशन मधून 8 कोटी जे मिळाले तर त्यांना पाईपलाईन देऊ। पण जुने जे लोक पाईपलाईन मध्ये आहे ते रेग्युलर आहेत, त्यांना पाणी मिळालं पाहिजे एवढी पाणी मिळेल। ठीक आहे। पहिली गोष्ट तर अमरावतीमध्ये पाणी टंचाई नाही आहे, त्या संदर्भातच आज बैठक घेतली। अप्पर वर्धा डॅमवरून अमरावती शहराला येणारं पाणी ते अमरावती मतदारसंघ असू द्या, बंडेरा मतदारसंघ असू द्या, मुबलक पाणी असताना 5-5 लाख लिटरच्या क्षमतेच्या टाक्या 4 वर्षाआधी होत्या, त्या 20-20 लाख लिटरच्या केल्या। फिल्टर प्लांट जो आहे आमचा तो 5 गुणा त्याची कॅपॅसिटी वाढवली। उद्योगाला लागणारं पाणी फक्त 10% पैकी 2%च आम्ही वापरतो। शेतकऱ्यांना पाणी लागणारही मुबलक या ठिकाणी शिल्लक आहे। या असल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची ओरड हे फक्त अधिकाऱ्यांच्या लापरवामुळं, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं आणि ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही लोक काम करतात त्या ठिकाणी भोपंजीपणा करून अनेक भागामध्ये चेहरे पाहून पाणी सोडणे हे खरं मोठा गुन्हा आहे। म्हणून या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे की पाण्याची टंचाई नसताना फक्त पाण्याचं नियोजन करा, जे लोक पाणी चोरतात त्याच्यावर गुन्हे दाखल करा, एक चांगला स्क्वॉड निर्माण करा, त्या लोकांचं बॅनर त्या ठिकाणी लावा, पेपरमध्ये यादी पब्लिश करा आणि जे मोठमोठे लोक लाखो रुपयाचे बिलं थकीत आहे त्याच्यावर कारवाई करा, आम जनतेवर कारवाई करू नका। जे रोज या ठिकाणी बिलं भरतात त्यांना पाणी मिळत नाही, जे चोऱ्या करतात त्यांना मुबलक पाणी मिळते, याच्यावर कुठेतरी कंट्रोल केला पाहिजे। पाणी सोडण्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे। अमृतच्या माध्यमातून 950 कोटी रुपये जवळपास आम्ही अमरावती शहरासाठी आणले। अप्पर वर्धावरनं पाईपलाईन, नवीन पाईपलाईन आपण टाकत आहे। आताच्या पाईपलाईनपेक्षा 4 पट चांगली पाईपलाईन, चांगल्या कॅपॅसिटी पाईपलाईन हे 950 कोटी रुपये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केले। केंद्राकडून सुद्धा अमृतचे पैसे आले। या सगळ्या पैशाचं नियोजन केल्यानंतरही जर अमरावती शहरामध्ये पाणी मिळत नसेल त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांची क्लास घेतलेली आहे। काही अधिकाऱ्यांना मीटिंगमधून हाकललेलं आहे, काही लोकांना आता बदल्या केलेल्या आहे। 8-8 वर्ष जे लोक त्या ठिकाणी नागोबासारखे बसले आहे आणि पाणी जर ते पाजू शकले नाही की आमदार म्हणून आम्ही पाणी त्यांना लोकांना देऊ शकलो नाही तर आमचं या पदावर बसून काही उपयोग नाही। म्हणून अशा प्रकारची ताकीद देऊन 2-3 अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा केल्या, त्यांना या मीटिंगहून हकालपट्टीसुद्धा केली। वेळ आली तर पाण्याचं नियोजन जर केलं नाही तर अधिकाऱ्यावर गुन्हेसुद्धा मी दाखल करेन। मुबलक पाणी साठा असूनही पाणी टंचाईचं संकट ही नियोजनाचीच चूक आहे का? रवी राणा यांच्या इशाऱ्यानंतर आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग काही पावलं उचलतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।